खाडी या संघाला आणि यातून विजेता संघ सेमीफायनलची मॅच VCC उसरगर संघाबरोबर फाईट करणार. त्यामुळे उसरगर संघाचे कॅप्टनने इथे आल्याची नोंद करायची. सेमीफायनलची मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. यातून विजेता संघ कोण असेल, खाडी की वाडेकर. एका बाजूला गावदेवीचा आशीर्वाद घेऊन खाडी संघ, तर दुसऱ्या बाजूला जय जलेश्वर वाडेकर संघ. सिद्धू पाटील अँड कंपनी. चला सिद्धू, वेळेच्या बाबतीत थोडंसं आपण घाई करूया, कारण की एक मॅच आपल्याला अजूनही कव्हर करायची. सिद्धू पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व, सातत्याने माणुसकीचं नातं त्याने जपलेलं आहे. कोणताही संघ त्याच्या समोर असो, कोणताही खेळाडू असो, सातत्याने त्यांना प्रोत्साहन देत असतो. कपिल येत आहेत सलग 2 मॅच मध्ये 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार ज्या खेळाडूला मिळाले तो कपिल पाटील. गोलंदाजी मार्कवर भूषण पाटीलला तुम्ही पाहतात, अनेक मॅन ऑफ द सिरीजचे पारितोषिक भूषण पाटीलला मिळालेले आहेत. वाडेकर मध्ये कल्याणमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात ना, भूषण पाटील हे भरपूर मोठं नाव आहे. सिरीजवर सिरीज अशा सिरीज भरपूर घेतलेल्या आहेत. आणि मॅचच्या दिशेने आपण वळूया. कपिल पाटील पहिलं षटक घेऊन येत आहेत. पॉवर प्लेचं 4 षटकांची मॅच आणि पहिला चेंडू तुम्ही पाहतायत खराब होता कपिलचा आणि त्याला फेकून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पलीकडे. सूरज फौजदारच्या बॅट मधनं आमदार चषक मधला दमदार षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच अशोक कोडी आपण पाहिलं तर वय वर्ष 5.5 ते 6 वर्षे ज्यांनी ज्या गायिकेने गाणं गायले, एक छोटीशी कन्या. इथे सुरेख चेंडू होता बघा, काही कळायच्या आत चेंडू यष्टीरक्षक सिद्धू पाटीलच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसरतोय. एका बाजूला खाडी, दुसऱ्या बाजूला वाडेकर. दोन्ही संघ फॉर्म मध्ये आहेत. आताच कोणगावच्या स्पर्धेत सुद्धा रनरअप संघ होता खाडी आणि चॅम्पियन संघ वाकलन होता. इथे फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल सीमा पलीकडे लॉंग ऑनच्या वरून. बॅक या इनिंग मधला दुसरा षटकार. दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूतील षटकार, दुसरा चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूतील षटकार. षटकार हे वाक्य भरपूर सोपं आहे सूरज फौजदारसाठी, ते षटकार सहज मारतात. हा चेंडू ब्लॉकला होता, त्यालाही खोदून काढलाय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक प्रणित पाटील आहेत. एक सिंगल इथे मिळेल. 13 धावा धावफलक होती लागल्यात. सुरुवात चांगली झाली गावदेवी खाडी टीमची. क्वार्टर फायनलची मॅच खेळत असताना याच मैदानामध्ये श्रद्धांजली चषक स्पर्धा तुम्ही पाहिली होती ओमसाई आगासनच्या माध्यमातून. नागराज मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्यावेळी सुद्धा सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती आणि सेमीफायनल मध्ये हार्डलक पराभूत झाला होता खाडी संघ. मैदानाचा अभ्यास त्यांना भरपूर आहे. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटला अतुल भोईर आहे तिथे स्वतः कॅप्टन. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. धाबल करावा लागल्या त्या 14. 2 सिंगल 2 षटकार. गोलंदाज कपिलचं षटक मार्गस्थ आहे. इथे वेग प्रचंड होता आणि वेगाने इम्प्रेस करतोय गोलंदाज कपिल पाटील. विकेट त्याला जरूर मिळाली नाही, मात्र या षटकात धावा त्याने खर्च केल्या 14. 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार आतापर्यंत कपिल पाटीलला मिळालेत. 4 षटकांची मॅच आहे. यातून विजेता संघ सेमीफायनलची मॅच VCC उसरगर या संघावर फाईट करेल. जो संघ कालच्या दिवसात सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झालाय. तेजस मात्रेची अफलातून कामगिरी तुम्ही पाहिली. विशाल मात्रेंनी खूप चांगली बॅटिंग केली. शेखरची खूप चांगली गोलंदाजी झाली.
अतुल भोईर येत आहेत दुसरं षटक घेऊन. क्वार्टर फायनलची मॅच, एका बाजूला खार्डी, दुसऱ्या बाजूला वाडेकर. एक संघ कल्याण विभागातील संघ, एक कल्याण डोंबिवली मधील संघ आहे. पहिल्या षटकात 14 आल्यात. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज अतुल भोईर येत आहेत. एक चांगला गोलंदाज अतुल भोईर, एक ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहे भवानी स्पोर्टचा. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा सायकल या खेळाडूला मिळाली होती उल्हासनगर येथे. मुंबईच्या स्पर्धा आजही आम्हाला आठवते. याच सीझन मध्ये 7 चेंडूमध्ये 7 चौकार मारण्याचा विक्रम सुद्धा अतुलने केलेला आहे ओपन मधनं, खुल्या गटातनं. सिद्धू पाटील आहेत, त्यामुळे चांगले चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. स्वप्नील भोईर आणि सिद्धू पाटीलच्या माध्यमातून. आणि खेळाडू अजून चांगले खेळतील. ब्लॉक हॉलला चेंडू होता, खेळून काढला मात्र सरळ बॅटने लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधला क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका बघायचा. खेळाडूला दुखापत झाली थोडीशी. कॉल करा बघा प्लीज, कॉल करायचे. कोऑर्डिनेशन झालं नाहीये बघा. दुखापत झाली असेल तर थांबा, सांगायचे. कॉल करा तुम्ही ज्यावेळी रन घेता तेव्हाच फक्त तुम्हाला संवाद करायचा नाहीये, तर फिल्डिंग करताना सुद्धा कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. 18 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज अतुल गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू कव्हरच्या वरून खेळतायत. करणच्या बॅट मध्ये येतोय हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. संख्या 22. इथे चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत. भूषण पाटील कोणती चूक करत नाही आणि फलंदाज करण निगुकरची खेळी इथे समाप्त होईल. पहिला धक्का 22 या धावसंख्येवरती गावदेवी खाडी टीमला. चौकार आले होते करणच्या बॅट मध्ये, मात्र त्याला उत्तर लगेच दिलं अतुलने की मी कमबॅक करणार आहे. आणि झेल देत असताना तो बाद झालाय. भूषणने खूप चांगला झेल टिपला. या अगोदर थोडीशी दुखापत भूषण आणि प्रणीतला कदाचित झाली असावी. कोऑर्डिनेशन तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. 22 धावा झाले. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि चेंडूची चाचपणी आता केली जाते. अतुल भोईर एक चांगला फलंदाज आणि तितकाच दर्जेदार गोलंदाज आहे अतुल भोईर. ज्या प्रकारे आपण विजय भोईरलाही पाहिलं वाडेकर संघासाठी. विजय पाटील आता 40+ क्रिकेट खेळत आहेत. तसला त्याच कॅलिबरचा खेळाडू आहे. इथे फटका चांगला आहे आणि चेंडू भरपूर उंच आणि तितकाच लांब लचक षटकार. पुढे आम्हाला आठवण खरंच झाली. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदेश भगत असाच षटकार त्यांनी मारला होता. यापासून थोडासा अजून लांब होता.
नक्कीच राहुल भोईर, तुम्ही जास्त इथं समालोचन करायला येत नाही संभ्रम मैदानावरती, तुम्ही तुम्हाला माहिती नाहीये. आणि ज्यावेळी आदेश भगतने षटकार मारला होता ना तेव्हा आमच्यासोबत बाळू पाटील होते. तुम्हाला वेळ मिळाला तर कधी विचारा बाळू पाटीलला, खरं जे केलेलं असतं तेच सांगावं लागतं. नाही 40+ SP इथे होत नाही जास्त, फक्त रेग्युलर स्पर्धा जास्त होतात इथे. वाईट यॉर्कर होता, डॉट चेंडूची समाप्ती. 28 धावा झालेल्या आहेत. इथे कव्हर्सच्या दिशेने खेळायचं होतं, क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, कदाचित दुसरी धाव घातक ठरू शकते. स्ट्रॉंग अपील तुम्हाला पाहायला मिळतोय. आता पंचांवरती कोणत्या प्रकारचं धडपण नाहीये, फेकी थोडीशी ऑथरॉट झाली, त्यामुळे 2 धावा इथे मिळाल्यात. in the mix. संघाच्या विरुद्ध खूप चांगली गोलंदाजी केली होती सर्वेशने. आणि या मॅच मध्ये आता सर्वेश पाटील आणि प्रथमेश पाटीलची 2 षटकं खूप महत्वाची आहेत. दोन षटकात 30 धावा झालेल्या आहेत. 30 धावा दाबल कधी तुम्हाला पाहायला मिळत आहे. सर्वेश गोलंदाजी मार्कवर. इथे सिद्धूला अजूनही चेंडू मिळाला नाहीये. लेग बाईज, 1 धाव इथे मिळाली. धावसंख्या 31. तिसरं षटक मार्गस्थ. 4 षटकांची क्वार्टर फायनलची मॅच. इथून जर जिंकलात तर सेमीफायनल VCC उसागर संघावर खेळायला मिळेल आणि ती मॅच आजच्या दिवसातील शेवटची असेल. आणि बघायचं आमदार चषकच्या फायनल मध्ये कोण दाखल होईल. अखूट टप्प्याचा चेंडू होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही आणि झेल ड्रॉप झालाय आणि कदाचित 4 धावाही मिळतील. म्हणजे सर्व काही चांगलं घडतंय खार्डी संघाच्या बाजूने. झेलही सुटला आणि 4 धावाही मिळाल्या. पस्तीस धावा झाल्यात. अतुल भोईर होते, मग अतुल भोईरकडनं सुद्धा चूक झाली. सुरेख सुरेख चेंडू होता बघा. सर्वेश पाटील चांगली गोलंदाजी करतात. व्हेरिएशन खूप चांगलं आहे गोलंदाजाकडे. ज्यावेळी तुम्ही चांगली कामगिरी करता त्यावेळी तुम्हाला शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा मागणी येते. त्यातलाच एक गोलंदाज, फिरकी गोलंदाज. 35 धावा झालेल्या आहेत. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाहीये. खरं फिरकी गोलंदाज आहेत. 35 धावा झालेल्या आहेत. सर्वेश, हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड विकेटच्या दिशेने खेळताय. तिथे थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे, मात्र दुसरी धाव पूर्ण होईल का. आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात.
तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र 2च धावा मिळतील. सर्व चांगली गोलंदाजी करतायत. सदतीस धावा झाल्यात. तिसरं षटक मार्गस्थ असताना 37 धावा. हा चेंडू उंच गेलाय, लांबी कमी मिळाली, झेल तर होणार नाहीये. आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केली आहे. विशाल मात्रेची 2 धावा मिळतील. ठाणे रायगड जिल्ह्याचा दातिवली गावाचा समाजसेवक. ठाणे रायगड जिल्ह्याचा दातिवली गावाचा समाजसेवक. मोतीराम दलवी या दादानी ठेवलाय आमदार चषक. मोतीराम दलवी या दादानी ठेवलाय आमदार चषक. एकोणचाळीस धावा झाल्यात. मागच्या मॅच मध्ये सुद्धा ज्यावेळी मॅच झाली बेतोडा आणि वाडेकर, 2 षटकात 27 धावा होत्या बेतोड्याच्या, मात्र त्यांना 40 धावांवरती रोखलं. या मॅच मध्ये सुद्धा खाडीने 2 ओव्हरमध्ये 30 कुठल्या होत्या. या षटकात फक्त 9 आल्यात. आणि आता शेवटचं षटक सुद्धा फिरकी गोलंदाज आहेत प्रथमेश. या 2 गोलंदाज जेव्हा जेव्हा गोलंदाजीला येतात, धावांची गती ते थांबवतात. जय जयलेश्वर वाडेकर संघाने या 2 गोलंदाजांची भूमिका खूप महत्वाची आहे. VCC उसारकर संघ ऑलरेडी सेमीफायनल मध्ये दाखल झालाय कालच्या दिवसामधून. आज बघायचं कोणता संघ त्यांच्यावर फाईट करेल, वाडेकर की खाडी, यासाठी लढत सुरू आहे. 39 धावा झालेल्या आहेत ऑलरेडी. प्रथमेश पाटील येते, थोडंसं स्पीडअप करा वाडेकर. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करायचंय, कारण आज जवळजवळ 1 तास सामने थांबले होते. फुलटॉस चेंडू होता, मात्र टाइम व्यवस्थित करू शकले नाहीयेत. पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. तो त्याचमुळे सिद्धूने कदाचित रिव्ह्यू घेतला असावा. एका इनिंग साठी एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल. आता 41 धावा झाल्यात. इथे फटका चांगला आणि चेंडू जाईल लॉंग ऑफच्या वरून सीमा पलीकडे. षटकार फ्री हिटचा फायदा घेत असताना धन्यवाद. 47 प्रल्हाद पाटीलच्या बॅट मधून षटकार येतोय आणि ताकद प्रचंड या खेळाडूकडे. 47 धावा झाल्यात. अजून एक चांगला फटका आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा धमाका. क्रिकेट खेळाचा भारी हाय मान आज या दातिवली गावान. घुमवणाराच आज तुफान टाकू गाजवून सार मैदान. धन्यवाद डीजे. 50 कंप्लीट. 53 धावा धावबॉल कधी लागल्यात गावदेवी खाडी टीमच्या. जबरदस्त बॅटिंग. प्रथमेश, हा चेंडू पंचांना पाहावा लागणार आहे. दातिवलीचे राजेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. पंचांचा निर्णय अजूनही आला नाहीये. वाईड आहे. 54 धावा झाल्यात आणि इथे तडाखा सोचावा लागतोय प्रल्हाद पाटीलचा. सलग 3रा षटकार. समाजाची महाराष्ट्र
संघाची धावसंख्या आता झाली ती 60. तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रल्हाद पाटीलच्या बॅटमधनं सलग 3 षटकार आलेत. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम या खेळाडूने 2 वेळा आपल्या करिअरमध्ये केलेला आहे. आणि अजून एक, हा 4था सलग षटकार. आता प्रथमेश पाटीलला आता प्रश्न पडलाय की गोलंदाजी कशी करायची. हा चेंडू ऑप्स्टमच्या भरपूर बाहेर आहे. पंचांनी वाईट घोषित केलाय. सदुसष्ट धावा झाल्यात. काल उसरगरने 67 चेस केल्या होत्या 22 बॉलमध्ये. त्या 5 षटकामध्ये 81 उत्तर शिवने चेस केल्या होत्या. रुद्र 11 उत्तर शिव बी. आणि आता अशोक पाटील मला माहिती येत आहे 67 धावा झाल्यात आमच्या ऑफिशियल स्कोरर. गुड जॉब अशोक. डेड बॉल आहे. हा नक्कीच क्लोज क्षेत्ररक्षण लावण्यात आले त्यामुळे थोडंसं थांबले पंच. 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकलेत. आणि हा 5वा. 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकलेत. टाळ्या झाल्या पाहिजे या फलंदाजासाठी. दोन वेळा सुभाष पाटील 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम या खेळाडूने ऑलरेडी केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानामध्ये आणि त्यानंतर गावदेवी क्रीडांगण नारिवलीच्या मैदानामध्ये याच वर्षी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम केलाय. देसाई संघाच्या हिमांशू मात्रेने चिंचवाड्याच्या स्पर्धेत 7 चेंडूमध्ये 7 षटकार मारले होते. आणि बघायचं इथे आणि तिसऱ्यांदा षटकार नक्कीच या चेंडूत षटकार मारला ना अशोक आपण पाहिला तर अशोक पाटील एक नवीन विक्रम होईल. एकच खेळाडूने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा एक नवीन विक्रम होईल. तिसऱ्यांदा संधी आली आहे फलंदाजाकडे प्रथमेश. आणि हा चेंडू भरपूर उंच गेला. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की उभं राहून आपण टाळ्या वाजूया या खेळाडूसाठी. बॅट दाखवायची आहे प्रल्हाद पाटील. जबरदस्त बॅटिंग. तिसऱ्यांदा हा विक्रम केलाय 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा. आणि किरण दळवी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मामा मैदानात गेलेत आणि राजेश पाटील यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपये दातिलीचे. राजेश पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आणि किरण दळवी यांच्याकडनं 1000 रुपये. एकूण जरी आपण पाहिलं तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे किरण दळवे यांच्याकडनं. आणि धावसंख्या मला अशोक पाटील सांगतील 79. 80 वाडेकरला आता चेस करायचे आहेत. आणि या षटकात अशोक पाटील आम्हाला सांगतील धावा आल्या आहेत. 40 धावा एका षटकात आल्यात. बघा हे क्रिकेट आहे. कदाचित ऑप्शन प्रणित पाटील सुद्धा होते या संघाकडे. जय जलेश्वर नाही ऑप्शन सिद्धू पाटील सुद्धा. ऑप्शन भरपूर आहेत मात्र चांगले मारलेले आहेत. गाणं लावायचं डीजे मास्टर.
यांच्याकडनं प्रल्हाद पाटील या फलंदाजासाठी 1000 रुपये, किरण दळवी यांच्याकडनं 1000 रुपये आणि दिनेश शेठ पाटील खाडीगावचे यांच्याकडनं 1000, म्हणजे एकूण 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे फलंदाजासाठी. आणि मॅच जेव्हा सुरू होईल ऐकूया आपण राहुल भोर यांचा आवाज. थँक्यू सो मच नितीन खान. टार्गेट या मॅच मध्ये भरपूर मोठा आहे आणि पहिलाच बॉल वरती आली आहे विकेट. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. धक्का पहिला लागत असताना वाडेगड टीमला. शिवरायांचा मावला भला जनतेला हा नेता लाभला. सहा षटकार मारण्याचा अप्रतिम खेळाडू. राऊंड विकेटनं भरपूर चांगला हा चेंडू आहे. पहिलं षटक गोलंदाज षटकामध्ये सौरभ मात्रे आणि दबाव पूर्णपणे साफ आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये टीम वाडेगरवरती. ज्या अनुषंगानं पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी केली गावदेवी क्रिकेट संघ खारडीनं. नेक्स्ट बॉल. राऊंड विकेट हा देखील फटका हवेत. मिस्तामिंग शॉट. जेलची संधी तर नसणार आहे. चेंडू शिवस्तून फिक करेपर्यंत धाव मात्र इथनं एकच मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते. पुढे धावसंख्या 1च आता मात्र स्कोर वरती असणार आहे. कारण का बघतो आपण पहिलाच चेंडूवरती आली विकेट. सेकंड बॉल आला आता डॉट. थर्ड चेंडूवरती मात्र तिसऱ्या चेंडूवरती येते एक धाव. धावांचं श्री गणेशा जय जलेश्वर वाडेकर टीमचा भरपूर मोठं टार्गेट 80 धावांचं. स्टेप आउट झालेत. फटका चांगला आहे. बॅक टू द बॉलर. भरपूर चांगला हा शॉट आहे. धावा देखील चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा पहिला चौकार सिद्धू पाटीलच्या बॅटमधून. नक्कीच प्रल्हाद पाटीलचा नक्कीच जो षटकार 6 चेंडू 6 नक्कीच मिस तुम्ही केली असतील तर तुम्हाला GTC वरती पुन्हा नक्कीच पाहायला मिळतील. हा व्हिडिओज नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. फटका झोन एक चांगला आहे. व्हेरी गुड बॅटिंग. प्रयत्न नक्कीच चांगला केला. करण निघू करणं मात्र मिळतील या अजून 4 धावा. बघण्यासारखा आयोजन केला आमच्या मोतीराम दळवी दादानी. संघाची धावसंख्या 4 न जाते. पुढे धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 9. राऊंड विकेट दरम्यानचा फटका चांगला आहे. फिल्डर मात्र भरपूर वेगाने बाळा निगुकर आले. निगुकरची चांगली फ्रेंड. चेंडू शिवसून फेक करेपर्यंत धावा आहेत ना मिळतील 2. डोंडू शेट उसरकर यांचं देखील शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावा 11. 70 अजूनही बनवायच्या आहेत. 69 बनवायचे आहेत. कारण का टार्गेट जर विचार केला तर
80 धावसंख्येचा पाठलाग या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी करायचा आहे. चला वेळ कमी घ्या प्लीज, कारण का अजून एक आपल्याला मॅच इथं कव्हर करायची आहे. काडी संघ जास्त वेळ आपल्याला खर्च करायचा नाहीये, प्लीज फास्ट. विशाल म्हात्रे सेकंड ओव्हरमध्ये तो मध्ये विकेटनं हा चेंडू बघितला जाऊ दिला. अंपायर सांगतात वाईट बॉल आहे, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती जाऊन पोहोचली आहे 12 धावा धावापलकावरती आहेत. षटका दरम्यानचं मार्गस्थ असताना दुसरं विशाल म्हात्रे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना. या दरम्यान चेंडूना बॅटचा बरोबर संपर्क झाला नाही. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू भरपूर वेगाने चालला. फाईन लेग बॉन्ड त्यांच्या दिशेनं तेवढी चांगली फिल्डिंग झाली आहे. चेंडू शिस्तून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत ना मिळतील. सिंगल डबलने तर काम जमणार नाहीये. सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके घ्यावे लागतील या मॅचमध्ये. अनुषंगानं प्रल्हाद पाटीलनं खेळ केला. 6 चेंडू 6 षटकार त्याच्या बॅटमधून. तिसऱ्यांदा हा पराक्रम मात्र या खेळाडूनं केला. विकेट दरम्यानचा हा फटका हवेत. मिस्तामिंग शॉट, फिल्डर जेलच्या खाली. परतावा लागेल कपिलला मैदानाच्या बाहेर. खेळाडू बाद. खूपच चांगली या दरम्यानची आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 14 वरती. प्रणित आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रणित पाटील विकेट स्टेप आउट झालेत. फटका तर चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. सिद्धू पाटीलच्या बॅटमधून येतो षटकार. असेल ते असेल. पहिल्यांदा एकदा आपल्या स्वतःच्या अंतर्मनामध्ये झाकून बघा, एकदा आतमध्ये बघा. कोण आहोत आपण? का आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला? आपण कशासाठी आहोत? आपण कोणासाठी जगलं पाहिजे? आपण काय केलं पाहिजे? ह्याचा जर विचार आज नाही आपण करू शकलो, बाबांनो, हे सगळं हातातून निघून जाणार तुमच्या. दमदार आवाज सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा नक्कीच तुम्ही ऐकला डीच्या मास्टरच्या माध्यमातून. विकेटना फुल टॉस आहे. फटका तर चांगला आहे, तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. शेंडू शिस्तून फेक करेपर्यंत धाव मात्र येत मिळत. एक सिंगलच आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बरोबर एकूण धावा 21. दरम्यानचा हा देखील चेंडू चांगला आहे. मोठे फटके तर नक्कीच खेळणं गरजेचं असणार आहे. मोठे फटके खेळले तर मात्र मॅचमध्ये इथनं कदाचित कमबॅक होऊ शकेल. टार्गेट भरपूर मोठा आहे. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅचमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला भेटला, खास करून प्रल्हादनं नक्की जो कारनामा केला पुन्हा एकदा. एवढं सोपा नाही आहे. 3 वेळा नक्कीच हा पराक्रम प्रल्हाद पाटीलनं केला. 6 चेंडू 6 षटकार. विकेट ना. दरम्यानचा हा देखील चेंडू भरपूर चांगला आणि षटक क्रमांक इथनं दुसरा देखील कंप्लीट झाला. 2 षटकांचा खेळ संपला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जी आहे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. स्कोर बोर्डवरती एकूण धावा 21 आहेत आणि अजूनही मात्र विजयापासून भरपूर आणि भरपूर दूर आहे.
जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकर. DJ ब्रावो आपण आला असेल तर संपर्क साधायचा आहे. विशाल म्हात्रे नेक्स्ट मॅच आपल्याला सेमीफायनल पाहायला मिळेल आणि VCC उसरगर संघ देखील नक्कीच दाखल झालाय. दोन टीममध्ये नक्कीच जिंकणारा संघ लगेचच सेमीफायनल पहिली सेमीफायनल असणार आहे आमदार चषकाची आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल या सामन्याच्या नंतर. केला आमच्या मोतीराम दळवी दादानी. विशाल म्हात्रे यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. किंग्स ट्रॉफीचे लाडके आयोजक आणि जागृती स्पोर्ट्स देखील भरपूर चांगला खेळ करते या देखील सीझन मध्ये बघतो आपण. सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे या नाव. फुलटॉस हे फटका द्या सुंदर तिथे फिल्डर उपस्थित नाहीये. झेलची संधी नसेल. फ्लॅट एटा फटका आहे. सिद्धू पाटीलच्या बॅट मधून आलाय हा षटकार. ठाणे रायगड जिल्ह्याचा दातिवली गावाचा समाजसेवक. ठाणे रायगड जिल्ह्याचा नक्कीच VCC उसरगर संघ देखील दाखल झाले. त्यांचे देखील हार्दिक स्वागत आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकूण 27. अशीच काही फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा स्ट्रीप आउट झाले. आडव्या बॅटना ऑन साईडला हा फटका खेळले. तिथं फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. धाव इथनं मात्र एकच मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं जाते पुढे. धावसंख्या एकूण 28 वरती 28. समीकरण 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 52 बनवायचे आहेत. षटकार 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 आणि फक्त षटकारच मारावे लागतील विजयासाठी. दुसरा पर्याय नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग. व्हेरी गुड बॉलिंग. षटकामध्ये नक्कीच गोलंदाज आपण बघतोय. पहिल्या मॅचचा याच्या अगोदरच्या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच राहिला होता आतिश म्हात्रे. यंगस्टर जे खेळाडू नक्कीच टीम मध्ये आलेत. खाडी टीमचा खेळ या सीझन मध्ये भरपूर चांगला राहिलाय. त्याच्यामध्ये सौरभ असतील, त्याच्यानंतर आतिश म्हात्रे, करण निगुकरला विसरून जमणार नाही. यावेळेचा हा फटका सुंदर आहे. धावा देखील चांगला मिळणार आहेत. अशा काही फटक्यांची गरज देखील आहे. चेंडू जाधव बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो. प्रणित पालीलच्या बॅट मधून हा षटकार. केला आयोजन दादानी लाखात. आलाय सारंच्या चर्चेत. सारे खेळाडू जमतील मैदानात. आता दम हाय क्रिकेट खेळात. थँक्यू देसाई. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 वरती. 46 अजूनही बनवायचे आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 8. मात्रे विकेटना टॉपेज आहे. झेल नसणारे. सूरज मात्र नक्कीच कासवाच्या गतीने चेंडूवरती पोहोचले होते. त्यांची गती तशीच आहे. जास्त रिक्स मात्र ते घेत नसतात फिल्डिंग करत असताना. नक्कीच त्यांचा फिटनेस तर भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतो. मात्र फलंदाजी करत असताना तेव्हा मात्र ते आक्रमक असतात. विकेट ना बागफुला जाऊन कट केल्यास भरपूर चांगला आणि सुंदर हा शॉट आहे. दोन खेळाडू चेंडूच्या मागे धावून गेलेत. फिल्डिंग आता मात्र चांगली होती. सूरज फौजदार पोहोचले चेंडूवरती. सिंगल डबलने देखील काय जमणार नाहीये काम. सिद्धूला देखील समजलं की ही मॅच जी आहे ती आता मात्र नक्कीच टीम खाडीच्या बाजूनं जास्त पाहायला मिळते. त्याचं कारण अंतिम जो षटक होता त्या षटकामध्ये भरपूर नक्कीच धावा खर्च केला आणि प्रल्हाद पाटील यांची बॅटिंग केली ती मात्र अप्रतिम आणि दर्जेदार आपल्याला पाहायला भेटली. अंतिम षटक आहे. तर चला वेळ न घेता आपण लगेचच मॅचला सुरुवात करूया. चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी 44 धावेची गरज आहे. कुठला गोलंदाज असणार आहे आता मात्र कदाचित एखादा गोलंदाजाला संधी दिली जाईल की काय. आणि गोलंदाज स्वतः सूरज फौजदार. सहा चेंडूत 44 धावेची गरज आहे.
सूरज फौजदारला मात्र भरपूर कमी संधी मिळत असते गोलंदाजी, त्यांना मात्र एवढी मिळत नसते. आज संधी मिळाली आहे. बघूया, सिद्धू पाटील देखील प्रयत्न करेल प्रत्येकी चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा. ओव्हर द विकेटना पहिला आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर भरपूर दूरवरनं आले. झेल होणार कारण का हा एक अप्रतिम क्षेत्ररक्षक आहे सौरभ मात्रे टीम खाडीचा, आणि पहिल्याच बॉलवरती आले विकेट. आला या साऱ्यांचा नक्कीच मॅच मध्ये बनवायचे धावा 43 बनवायचे आहेत. 5 चेंडू शिल्लक आहेत. हा देखील चेंडू भरपूर चांगली गोलंदाजी, विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवरती सिद्धूला बाद केलं. त्याच्यानंतर आता मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या मॅच नंतर लगेचच सेमीफायनलचा टॉस करू आम्ही. ओव्हर द विकेटना फटका तर चांगला आहे. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत, मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील प्रणित पाटीलला 4 धावा. धावसंख्या 41. ओव्हर द विकेट हा देखील फटका सुंदर आहे आणि धावा देखील चांगला मिळतील. आल्या हा षटकार. फटक्यांची गरज सुरुवातीच्याच नक्की षटकामध्ये गरजेची होती. 80 धावा 4 ओव्हरमध्ये इथनं चेस करायच्या होत्या. सुरुवात धमाकेदार होणं गरजेचं होतं. आता तशी काय सुरुवात झाली नव्हती या दुसऱ्या इनिंगमध्ये, दुसऱ्या डावामध्ये. संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीनं 47 धावा स्कोर बोर्डवरती आहे. त्या मॅचमध्ये नक्कीच आता मात्र औपचारिकता बाकी आहे, मात्र धावा बनवण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. यावेळेचा हा देखील फटका हवे. तिथे फिल्डर आहेत केतन मात्रे. झाली आहे चूक. कॅचेस विन द मॅचेस. शेल ड्रॉप झालाय. पुन्हा एकदा फटका हवे तर मिस टायमिंग शॉट. केतन पुन्हा पोहोचणार नाहीयेत. हा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. मात्र हा सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये गावदेवी क्रिकेट संघ खार्डीने मात्र ही मॅच जिंकली. हार्ड लक जय जवलेश्वर वाडेकर संघ. सिद्धू पाटील बंद नक्कीच चांगला प्रयत्न तुमचा होता. आपण लगेचच दरम्यान टॉस अगोदर करू, त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच देऊ आपण. सन्माननीय राजाजी पाटील जे दातेवलीचे आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करू. अजिबात न थांबता आपल्याला सामना लगेच सुरू करायचा आहे. डीजे ब्रावो, चला आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यावं, जेणेकरून नाणेफेकीचा कौल आपण लगेचच करून घेऊ. आणि पहिली सेमीफायनल आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आमदार चषकाची. आपला माणूस, आपला आमदार सन्माननीय नक्कीच राजू रतन पाटील, अर्थातच आपला राजू दादा. आणि नक्कीच त्यांच्याच नावानं ही क्रिकेट टुर्नामेंट. सर लवकर या प्लीज गाडीचे कॅप्टन, कारण का मॅच असणारे 4 ओव्हरची. या गोष्टीची नोंद घ्यावी. लवकरात लवकर कॅप्टन सूरज फौजदार आपण लवकरात लवकर या दरम्यान टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. या मॅचचा